तर इंग्रजनी सुद्धा ओळखलं ना भूषण बिकेला. तर गोल्या, चिक्या आणि मी चाललो होतो नाशिकला. गोल्या म्हणे, भाऊ फोन पहिले ठेवू, पहिले नीट गाडी चालव. म्हटलं, अरे तुला विश्वास नाही का तुझ्या भावावर? तर अजय दादा आणि बबलू दादा ते चालले होते क्रिकेट खेळायला. गोल्याला म्हटले, काय आहे, जी ॲम्ब्युलन्स माणसाला वाचविती ती जर आज पलटी व्हायला लागली तर पेशंटनी करावं काय? ते म्हणे, ते बरोबर आहे. तेवढ्यात आपले करण भाऊ दिसले. करण भाऊ आणि भूषण भाऊ मस्त चालले होते नाही का पेपराला. मग काय नाशिकमध्ये पोहोचल्यानंतर मोकार ट्रॅफिक, इकडे आलो तर एकदम सुमसाम नाही. तर आम्हाला लागली होती भूक. मग काय घेतलं ना पावडे. पावडे घेतल्यानंतर तुमच्या भावाला इतका बेकार चटका लागला ना, काय सांगू आता. चिकन त्यांचे पावडे इतक्यात संपून गेले कारण त्यांनी पटापट खाल्ले. तुमच्या भावाचे संपले नाही बरं का, कारण मी हळूहळू खात होतो. काम बेकार म्हणजे सोपं नाही बरं का आपलं काम. तर आम्हाला जायचं होतं पंचवटी ठिकाणावर. मग काय रस्ता माहिती नव्हता. गोल्याने रिक्षावाल्याला विचारल्यानंतर तो रस्ता कळाला. तर पंचवटी ठिकाण नाशिकचं इतकं भारी ठिकाण आहे ना, तिथं तीर्थस्थान मानलेलं इतकं मोठं ठिकाण आहे ना. त्या परिसरामध्ये गेल्यावर इतकं भारी वाटतं ना, काय सांगावं आता. इंग्रज बाबा म्हणे, तुला ऊन लागल. मी म्हटलं, तुम्हाला लागल. ते म्हणे, मी टोपी घालेल. मी म्हटलं, मग ती काढा. तर जाता जाता ते एवढंच म्हणे का लाईक करा आणि फॉलो करा बरं का. मग काय तुमच्या भावाला बसायचं होतं ओढीमध्ये. मग काय बसलो ना भाऊ, सोपं काम नाही तुमच्या भावाचं. मग काय बसल्यानंतर तुमच्या भावाला काही एक जागी राहावा ना. मग काय तिकडे जाऊन पाहतो, पाहायला लागलो. मग काय आम्हाला वाटलं लय मोठा माणूस तिकडे पाहतो तर काहीच नाही. गोल्या म्हणे, भाऊ उतर रे भाऊ, तुला नाटक कर. पाणी पाहून तुमच्या भावाला काय राहावा ना. मग काय लागलो उडी माराय. नंतर लक्षात आलं कपडे जर वल्ले झाले ना घरचे लहानतील भाऊ. मग काय चिक्या म्हणे, पहिले याला पुढे घाल भाऊ, याचं भरोस नाही माल. मग काय ग्वालीने मला गाडी बसवलं. चिक्या म्हणे, भाऊ याला कुठे न्यायचं नाही. मी म्हटलं, मग काय मला लय नवल झालं होतं. गोल्या म्हणे, काय गाठ पडली भाऊ आता. मग काय गेलो घरी.